मोर्चा आहे ह्याच्यामध्ये कुठला दुसरा भाषिकचा मोर्चा नाही आहे। त्यामुळे शासनाने दक्षता घ्यावी की मराठी माणसाचा तुम्ही जर दडपशाही करत असाल तर तुमच्या स्वतःच्या पायावर तुम्ही धोंडा मारता हे लक्षात घ्या। त्यामुळे हा जो मोर्चा होता हा मोर्चाचा उत्तर मोर्चाला होता, लक्षात घ्या। स्थानिक आमदार जो मस्ती करतोय ना त्याला मला कळकळीची विनंती, हात जोडून माझे मित्र आहेत ते आणि मित्र या नात्याने भाऊ या नात्याने त्याला विनंती करतोय, मराठी माणसांच्या शेपटीला पाय ठेवू नका, नाहीतर तसंच्या तसं उत्तर मिळेल। लक्षात घ्या, मराठी माणसांचं हिताचं तुम्हाला काय करायचं असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण मराठी माणसाचा आणि तुम्ही गुजराती मारवाड्याचं भांडण लावत असाल त्यांचा आम्ही तुम्ही तसाच तुमचा विरोध करू, हे पण तुमच्या लक्षात ठेवा। या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलंय, तुम्हाला या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, परंतु या ठिकाणी देखील तुमचं आंदोलन सुरू आहे। निश्चितच हे आंदोलन मराठी अस्मितेचं आहे, मराठी भाषेचं आहे आणि महाराष्ट्राच्या सन्मानाचं आहे। या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्ष अभिजित पानसे जी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ताब्यात घेण्यात येते पदाधिकाऱ्यांना, सर्वांना ताब्यात घेतलंय, तू या ठिकाणी हॉलमध्ये ठेवलंय, तुम्ही काय या ठिकाणी पोहोचले, काय म्हणणं आहे? ही सरकारची भाजपची दडपशाही आहे। इथे त्यांना मोर्चाला परवानगी दिली का नाही दिली याचं कोणी विचारत नाही, आणि आमच्या इथे मी तुमच्या माध्यमातून सांगतो की मराठी माणसांनी हे सगळं लक्षात घ्या, हा डाव लक्षात घ्या। आज जर ते व्यापारी बंद करू शकतात तर मराठी माणसांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली पाहिजे। आज महाराष्ट्र बंद करून दाखवला पाहिजे आपण। आज या सगळ्या कार्यकर्त्यांना मराठीसाठी महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आपल्याला रस्त्यावर यावं लागतं, याच्यासारखी शर्मेने मान खाली घालायची बाब नाही। तिथे पालकमंत्री म्हणतात की गृहमंत्र्यांनी परवानगी दिली नसेल, जर गृहमंत्र्यांनी परवानगी नसेल दिली तर या सगळ्या पोलिसांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा, तुम्ही हे सस्पेन्शन ऑर्डर करा। जर गृहमंत्र्यांनी परवानगी नसेल दिली, आज त्यांना परवानगी दिली, त्यांच्यावर गुन्हे काय दाखल केले असं सांगतायत, आज एकही गुन्हा नाही, आधी त्यांना सगळ्यांना अरेस्ट करा, त्या सगळ्या मोर्चामधल्या लोकांना अरेस्ट करा, नाहीतर आता आम्ही हे पोलिसांचा कडक तोडून पुन्हा मोर्चाला इथून निघालेलो आहोत, आता आम्ही सांगतो। पण त्यांचं असं म्हणणं आहे की मार्ग वेगळा असावा, असं मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये प्रतिक्रिया देताना म्हटलंय। मार्ग वेगळा असावा आणि मार्ग स्वीकारायला जे पदाधिकारी आहेत ते मान्य नव्हते, म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात। अहो, कुठेही आम्ही शांततेने मोर्चा काढण्यासाठी हे पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं। आज व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्याला निवेदन नव्हतं दिलं, परमिशन नव्हती, त्यांचा मोर्चाला संरक्षण म्हणून तुम्ही इकडे फिरत होतात। तुम्हाला मराठी माणसाला रस्त्यावर येऊन शांततेने मोर्चा काढायला परवानगी लागते, या महाराष्ट्रात परवानगी लागते। आज हा रूट आणि तो रूट हे सगळे खोटेपणाचे आहे, पोलीस खोटं बोलतायत, गृहमंत्री खोटं बोलतायत। माननीय मुख्यमंत्र्यांना अजून कल्पना नाहीये की मराठी माणसाचा हा शांततेने निघालेला मोर्चा अत्यंत योग्य मार्गाने जात होता, त्याला परवानगी नाकारून मला असं वाटतं हा डाव आहे अमराठी लोकांना मतं एकत्र करण्याचा। मी मराठी माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीतर्फे मराठी जे मराठी आहेत त्यांच्यातर्फे आवाहन करतो, सगळ्यांनी एकत्र यायला हवं। आज यांनी जर बंद करून दाखवलं असेल तर आपण पण महाराष्ट्र बंद करून दाखवला पाहिजे। या ठिकाणी पदाधिकारी सर्व जमा झालेले आहेत, परंतु अजून देखील चौकामध्ये जे आहे ते पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। ठिकठिकाणाहून पदाधिकारी असतील, मराठी नेते असतील किंवा मराठी माणूस असेल त्या ठिकाणी पोहोचतायत, परंतु पोलीस ताब्यात घेत आहेत, पिंजऱ्यामध्ये भरून या ठिकाणी। आम्हाला 8% आमच्यावर 61% पिंजरे संपतील तुमचे, पण मराठी माणूस रस्त्यावर यायचा थांबणार नाही। आम्ही पुन्हा त्या ठिकाणी आम्ही जाऊ। आम्हाला काही पोलिसांनी किती आडकाठी केली, लाठी हल्ला केला, जेलमध्ये टाकलं, केसेस टाकल्या, तरी मराठी माणूस मागे आता हटणार नाही। या ठिकाणी पाहतो की सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि निघाला त्या टायमाला त्यांना कोणी असं अडवलं का, सांगा बरं मला। गर्दी दिसते, मात्र मीडियाशी जे लोक बोलतायत, मराठीवरती मतं व्यक्त करतायत, त्यांना पहिल्यांदा ताब्यात घेतलं जाते। बरोबर, आता हे तुम्हीच टिपताय ना कॅमेऱ्यामध्ये, बरोबर की नाही। आता या सरकारचं जे धोरण आहे समजलं का, हे फार चुकीचं आहे, त्यांनी समजायला पाहिजे, समजलं का। एक जर दोन भाऊ जर का एकत्र आले, आता म्हणतायत की पक्षाचा, आता पक्षावाला कोणाचा झेंडा दिसतोय का? मराठी माणूस रस्त्यावर येईल, मराठी माणसाच्या विरोधात केलेली ही दडपशाहीच्या विरोधात मराठी माणसांनी आता एकत्र यावं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकत्र यावं। आम्ही हा निषेध चालूच ठेवू आणि हे आंदोलन आता थांबणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता मोर्चाच्या दिशेने रवाना होत आहेत। सर्व पदाधिकारी जे आहेत ते मोर्चाच्या दिशेने आता जात आहेत। ज्या